श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरती टोल माफीसाठी खरं तर भूमिपुत्रांना टोल माफी हवी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। खरं तर ही टोल माफी भूमिपुत्रांना असावी, भाविकांना असावी अशी मागणी करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत। आपल्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सर आहेत। सर काय सांगाल, खरं तर आज हे आंदोलन होते कशासाठी, काय मागणी? खरं तर आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय। सरकारच्या विरोधातले हे आंदोलन नाही, परंतु आपण जर पाहिलं आळंदीपासून पंढरपूरपर्यंत NHAIच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं अतिशय चांगल्या प्रकारचा रस्ता केला, त्याच्याबद्दल आम्ही आज सरकारचं अभिनंदन केलेलंच आहे। पण पुरंदर तालुक्यामधली गोरगरीब जनता असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे कामावरती जाणारे मजूर असतील आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा ज्याला आपण लोअर मिडल क्लास म्हणतो अशा प्रकारच्या लोकांना दिवसभरामध्ये अनेक वेळा कचेरीसाठी सासवडला जावं लागतं, त्याचप्रमाणे पुण्याला जावं लागतं। 3-3, 4-4 चक्रात एका वेळेस होत असतात। मग एवढ्या प्रकारचे जर टोल द्यायचा म्हटलं तर सर्वसामान्य गोरगरीब माणसाचं कंबरड त्या ठिकाणी मोडलं जाईल। ही मागणी संपूर्ण पुरंदर तालुक्यासाठी आम्ही संपूर्ण पुरंदर तालुक्यासाठी म्हणतोय। पुरंदर तालुक्यातल्या जनतेने या ठिकाणी जमीन दिलेल्या आहेत आणि पुरंदर तालुक्यामधलेच लोक जास्तीत जास्त सासवडला त्या ठिकाणी जात असतात किंवा पुण्याला जात असतात। त्यामुळे आमची जी मागणी आहे ती संपूर्ण पुरंदर तालुक्यातल्या जनतेसाठी टोल माफी व्हावं ही आमची मागणी आहे, ती रास्त मागणी आहे। खरं तर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरीला येत असतात। अगदी नजीकच 2 किलोमीटरच्या अंतरावर हे टोल आहे। भाविकांना देखील मागणी आहे। रस्ता चांगला झाला आहे हे उत्तम आहे, परंतु टोल जी आमची सक्तीची सरांनी उल्लेख केला, कामगार असं शेतकरी असं विषयाचा आमचा शेतकरी बांधव काबाड कष्ट करतो, त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि सकाळ त्या ठिकाणी मार्केटला जातोय आणि काय पैसे मिळणार आहेत टोल बाबी होतात, म्हणजे टोल घेत असेल हे अत्यंत चुकीचं आहे। आमची एवढी मागणी आहे, जरी पक्ष आमचा सत्तेवर असला लोकांच्या करता आम्ही आवाज उठवतोय संपूर्ण पुरंदर। स्थानिकांसाठी मागणी तर तुम्ही करताय, पण भाविकांसाठी मागणी असणार आहे तर भाविकांचा विषय वेगळा। स्थानिक जे आहेत ना भूमिपुत्र, ज्यांची जमीन गेली आहे, ज्यांची घरं पाडली गेली या रस्त्यामध्ये, अशा आमची बेसिकली मागणी पुरंदर तालुक्याकरता मागणी आहे। आणि भाविक येत असतील समजा, शेवटी रस्ता चांगला झाला लवकर पोहोचतोय, परंतु सर्रास पण अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जेजुरी तर जेजुरी बाबतीत त्या ठिकाणी सगळ्यांना शेवटी लोकांचा जो प्रश्न लोकांचा विषय आहे। भाविक मोठ्यावर येतात आणि शेवटी भाविक आले तर इथं बाकीचं उत्पन्न वाढतंय, लोकांना त्या ठिकाणी अधिकचं मदत होते आणि आता सर्रास त्यांची टोल माफी करावी अशी आमची मागणी आहे। खरं तर राज्यभरात अनेक टोल नाका आहेत, कशी आकारणी आहे टोल नाक्याची, कशा संदर्भात का सर्व टोल नाक्यासारखीच आकारणी? सर्व टोल नाक्यासारखीच आकारणी आहे। साधारण 155 रुपये या ठिकाणी टोलची आकारणी होणार आहे आणि रोज शेतकऱ्यांना 2-3 वेळा तरी जावं लागतं। अशा वेळेस ती टोल नाकी शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेरची आहे, त्याच्यामुळे ही टोल माफी झालीच पाहिजे। काय वाटते ताई, काय नाही, टोल माफी झालीच पाहिजे, संपूर्ण पुरंदर तालुक्यासाठी व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। काय वाटते? पुरंदर तालुक्यासाठी टोलमाफी झालीच पाहिजे, कारण खूप शेतकऱ्यांच्या जमिनी इथे गेलेल्या आहेत, त्यामुळे सरकारने थोडा विचार करावा। नक्कीच पुरंदर तालुक्यातील जे भूमिपुत्र आहेत, स्थानिक आहेत, त्यांना ही टोल माफी झाली पाहिजे आणि जे जेजुरीच्या आसपास किंवा पुरंदर तालुक्यातील अनेक लोकांना अगदी तहसील कचेरी असेल किंवा सासवडला नेहमी जावे लागते, त्यामुळे ही टोल नाकी होणं गरजेचं आहे अशी मागणी आहे ती तसेच कार्यकर्त्यांनी केलेली पाहावयास मिळत आहे। दीपक कांबळे, मराठी, पुरंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।